नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण PHP व्हॅलिडेशन फॉर्म पाहिलेत की आपण एखाद्या फॉर्मच्या कंट्रोलला कसं व्हॅलिडेट करू शकतो किंवा एखाद्या फॉर्मला आपण कशा पद्धतीने व्हॅलिडेट करू शकतो, जेणेकरून काय होईल की आपल्याला प्रॉपर इनपुट आपण युजरकडनं घेऊत. ठीक आहे, हे आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये. त्याचे टाईप्स पण पाहिलेत, ज्याच्यामध्ये इनपुट व्हॅलिडेशन होतं, लेंथ व्हॅलिडेशन होतं, स्ट्रिंग व्हॅलिडेशन, एम्प्टी व्हॅलिडेशन आहेत. हे सगळे व्हॅलिडेशनचे प्रकार आहेत. ईमेल व्हॅलिडेशन आपण करू शकतो की ईमेल हा प्रॉपर फॉर्मॅटमध्येच इनपुट व्हायला पाहिजेत. स्ट्रिंग नंबर व्हॅलिडेशन आपण पाहिलं, म्हणजेच तुमचा नंबरच त्या ठिकाणी इनपुट व्हायला पाहिजेत. तर हे सगळे व्हॅलिडेशनचे प्रकार आपण विथ एक्झाम्पल काय केलं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहोत. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा कन्सेप्ट पाहणार आहोत PHPचा, तो म्हणजेच कुकीज. तसं नॉर्मली कुकीज हे सगळ्यामध्येच असतात, सगळ्याच प्रोग्राम लँग्वेजमध्ये आपण कुकीज हे पाहिलेलं आहोत आणि सगळ्या ठिकाणी कुकीजचं सेम यूज आहेत, सेम त्याचं कन्सेप्ट आहेत की डेटा स्टोअर करणं. ठीक आहे, इथंही PHPमध्ये कुकीजचं तेच काम आहे, डेटा स्टोअर करणं. तर चला बघूयात आपण PHP कुकीज काय. पण आपण पुढं फॉरवर्ड करण्याच्या आधी हा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला कुकीज काय होईल की क्लिअर समजायला येईल. ठीक आहे, तर कुकीजचं इंट्रोडक्शन जर आपण पाहिलं तर कुकीज नेमकं काय आहेत की कुकीज म्हणजे काय असेल. PHP कुकीज इज अ स्मॉल पीस ऑफ इन्फॉर्मेशन विच इज स्टोर्ड ॲट अ क्लायंट ब्राउझर. इट इज यूज टू रिकॉग्नाइज द युजर. म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की कुकीज हे काय आहेत की एक स्मॉल इन्फॉर्मेशन आहेत. काय आहेत की एक स्मॉल इन्फॉर्मेशन आहेत जी की आपल्या क्लायंट ब्राउझरवर काय होतात की स्टोअर होते. कशासाठी स्टोअर होते तर याचं यूज आहेत की युजरला रिकग्नाइज करणं, युजरला काय करणं, रिकॉग्नाइज करणं. आता ही जी काही डेफिनेशन आहेत याच्यामधनं जर आपण पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन घेतली तर आपल्याला समजायला येईल की आपण थोडंसं एक्झाम्पल थ्रू जर गेलो तर आपल्याला इझिली समजायला येईल की कुकीज नेमकं काय आहेत. जसे की आपण एक एक्झाम्पल म्हणूत की आपण काय करतोय की एखाद्या रेस्टॉरंटला व्हिजिट करतोय. रेस्टॉरंटला व्हिजिट करत असताना आपण जेव्हा एंट्री करतो, रेस्टॉरंटला एंट्री करत असताना आपण तिथं आपलं नाव, नंबर वगैरे जे काही आपण तिथं स्टे करणार आहोत, तर स्टे करणार आहोत म्हणजेच एक बोर्डिंगमध्ये जाऊ सॉरी एखाद्या बोर्डिंगमध्ये आपण गेलो होतो आणि तिथं स्टे करणार आहोत आपण. तर स्टे करत असताना आपल्याला काय द्यावं लागते तर आपली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी द्यावं लागते. जेच इन्फॉर्मेशन काय असेल तर तुमची आधार कार्ड वगैरे जे काही तुमचं नाव वगैरे असेल तर ते नाव वगैरे काय करतो आपण त्या ठिकाणी स्टोअर करतो आणि ते आपण त्या रजिस्टरमध्ये असेल किंवा त्यांच्या कम्प्युटरमध्ये ते काय होतात की ॲड करतात. ॲड केल्यानंतर आपण स्टे करतो, स्टे केल्यानंतर आपण परत त्याला लिव्ह करतो. लिव्ह केल्यानंतर आपण काही दिवसानंतर जर परत तिथं गेलो तर आपली इन्फॉर्मेशन ऑलरेडी तिथं काय होतात की अवेलेबल होते. मला परत लिहिण्याची त्या ठिकाणी गरज पडत नाही. मला इझिली काय होते की तिथनं ती इन्फॉर्मेशन ॲक्सेस होते. म्हणजे मला इन द सेन्स काय की तो जो काही रजिस्टर करणारा पर्सन असेल, त्या रजिस्टर करणारा पर्सन फक्त आपलं नाव एंटर जर केलं त्या कम्प्युटरमध्ये तर आपली पूर्ण माहिती काय होईल की त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. म्हणजेच आपल्याला परत काय आहेत की तेवढी जी काही इन्फॉर्मेशन आहेत ती परत आपल्याला रजिस्टर करण्याची गरज पडत नाही. हे फंक्शन कोणाचं आहे तर कुकीजचं आहेत. सेम फंक्शन हे कुकीज आपल्या ब्राउझरमध्ये सुद्धा करते. जसं की आपण एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करतो, वेबसाईटला आपण व्हिजिट केल्यानंतर त्या वेबसाईटवर आपण सर्फिंग करतो वगैरे जे काही गोष्टी आहेत ते वेबसाईटवर आपण करतो आणि वेबसाईटवर सर्फ केल्यानंतर आपण त्या वेबसाईटला काय करतो की लिव्ह करतो. लिव्ह केल्यानंतर जेव्हा नेक्स्ट टाईम आपण ती वेबसाईट परत ओपन करतो तर ओपन करताना मला परत ती वेबसाईटचा ॲड्रेस वगैरे टाकण्याची गरज नाही, कारण की ती वेबसाईट ऑलरेडी कुकीजमध्ये अवेलेबल आहेत. त्या कुकीजमधनं मी डायरेक्टली त्याला काय करू शकतो की ॲक्सेस आपण करू शकतो. तर हे जे काही फंक्शन आहेत तर हे फंक्शन आहेत आपल्या कुकीजचं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट जर आपण पाहिलं तर कुकीज इज क्रिएटेड ॲट अ सर्व्हर साईड अँड सेव्ह टू द क्लायंट ब्राउझर. Each time when client sends request to the server, cookie is embedded with the request. Such way, cookie can be received at the server side. म्हणजे ॲक्च्युली कुकीज हे क्रिएट कुठं होतं तर सर्व्हर साईडला, ऑब्वियसली, कारण सर्व्हर साईडलाच आपण पेज काय करतो की ॲक्सेस करतोय. जो काही तो वेब पेज असेल तो वेब पेज आपण सर्व्हर साईडकडनंच आपण ॲक्सेस करतो आणि क्लायंटवर काय होतं की तो डिस्प्ले होतो. म्हणजे आपण जेव्हा रिक्वेस्ट करू नेक्स्ट टाईम त्यासोबत कुकीसुद्धा काय होतात की त्या आपल्या वेब ब्राउझरसोबत, जसं आपण HTTP रिक्वेस्ट आहेत त्या HTTP रिक्वेस्टसोबत आपली कुकीजसुद्धा काय होतात की ट्रान्सफर होतात आणि ट्रान्सफर झाल्यानंतर ती कुठे जाते तर आपल्या वेब ब्राउझरवर जातात. ठीक आहे, वेब ब्राउझरवर त्याला रिसिव्ह होतात आणि ती जी काही पेज असेल ती पेज काय होतात की एक्झिक्यूट होते. आता कुकीज कसं काम करतात हे थोडंसं ग्राफिकली आपल्याला इथं समजायला मिळेल.
की फर्स्ट स्टेप जर पाहिली तर आपण हा तुमचा क्लायंट मशीन आहेत आणि क्लायंट मशीनवरनं आपण काय करतो की रिक्वेस्ट सेंड करतो. कुठं सर्व्हरवर काय करतो की रिक्वेस्ट सेंड करतो. सर्व्हरवरनं आपण डेटा काय करणार ॲक्सेस करणार. जेव्हा रिस्पॉन्स आपल्याला मिळतं तर रिस्पॉन्स मिळत असताना आपल्याला काय भेटतं कुकीज, जी काही समजा फॉर एक्झाम्पल www.google.com समथिंग जे काय असेल ती वेबसाईट आपण ॲक्सेस करतोय. म्हणजे त्या वेबसाईटची कुकीज प्लस तुमचा रिस्पॉन्स जो असेल तो रिस्पॉन्स कुठं येतो क्लायंट मशीनवर. म्हणजेच आपल्याला काय होतं की एक पेज व्ह्यू होतो. जसं इथं काहीतरी तुमची इन्फॉर्मेशन असेल तुम्ही जे ॲक्सेस करतायत ती इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल. आता आपण ब्राउझर क्लोज केला त्यानंतर आपण काय करतोय की आता ही जी इन्फॉर्मेशन आलीत ही इन्फॉर्मेशन कुकीज ही कुठं होतात क्लायंट ब्राउझरवर येऊन जातात. म्हणजे क्लायंट ब्राउझरवर काय होतात की ती सेव्ह होऊन जातात. सेव्ह झाल्यानंतर आपण काय केलं की तो ब्राउझर क्लोज केलात आणि काही वेळानंतर 1 तासानंतर आपण परत काय करतोय की ब्राउझर ओपन करतोय आणि मला तोच पेज काय करायचं की ॲक्सेस करायचं आहे. मग तोच पेज ॲक्सेस करायचा असेल तर आपली कुकीज ऑलरेडी या ठिकाणी सेव्ह असते. मग आपली कुकी जी असेल ती रिक्वेस्टसोबत कुठे जातात आपल्या सर्व्हरवर जातात. म्हणजे सर्व्हरला परत ती रिक्वेस्ट चेक करण्याची गरज पडत नाही कारण त्याच्याकडे कुकीज ऑलरेडी असते. त्या कुकीजवरनं तो जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स इमिडिएटली आपल्याला क्लायंटला काय होतात की प्रोव्हाइड करतो. ही फंक्शन आहेत आपल्या कुकीचं. इन शॉर्ट कुकी कॅन बी क्रिएटेड सेंड अँड रिसीव्ह ॲट सर्व्हर साईड. म्हणजे सेंड आणि रिसीव्ह जे आहेत तर ते सर्व्हर साईडला होत असते. त्यानंतर PHPमध्ये कुकीज कसं क्रिएट करायचं किंवा कुकीज आपल्याला सेट कसं करायचं तर हे आपण एका फंक्शन थ्रू करतो ते म्हणजेच सेट कुकी फंक्शन. तर सेट कुकी फंक्शन हा जो काही फंक्शन आहेत द सेट कुकी फंक्शन इज यूज टू सेट कुकी विथ HTTP रिस्पॉन्स. जो काही HTTP रिस्पॉन्स आपण आता पाहिलं की रिस्पॉन्सकडनं आपण जसं हे जे काही रिस्पॉन्स आहेत त्या रिस्पॉन्सकडनं जे काही कुकीज आपण घेतो तर सर्व्हरकडनं आपण कुकीज घेतो आणि रिस्पॉन्स लाईनवर आपण काय करतो की प्लेस करतो. मग जी काही कुकी आपण रिस्पॉन्स लाईनला सेट करतो तर ते कशा थ्रू सेट करतो तर तुमचे सेट कुकीज थ्रू. आणि रिस्पॉन्स हे कशाचं आहेत HTTP रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे 2 लाईन आपल्याला भेटतात रिक्वेस्टसाठी आणि रिस्पॉन्ससाठी. वन्स कुकी इज सेट यू कॅन ॲक्सेस इट बाय कुकी $_कुकी सुपर ग्लोबल फंक्शन जे आहेत व्हेरिएबल जे आहेत याच्या थ्रू तुम्हाला ती कुकीज काय करता येतात की ॲक्सेस करता येतात. म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट आपल्याला करता येतात. तर इथं सिंटॅक्स आपण पाहूत की हाऊ टू क्रिएट अ कुकीज. देन बोल सेट कुकी स्ट्रिंग कुकीचं नाव, त्यानंतर कुकीजची व्हॅल्यू, त्यानंतर ते एक्सपायर कधी होईल, त्यानंतर त्याचा पाथ काय असेल, जसं डोमेन असेल तर डोमेन www समथिंग जे काही डोमेन आहे ते डोमेन ते सिक्युअर आहे का, यस ट्रू ऑर फॉल्स तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं HTTP ओनली तो HTTP आहे का FTP आहेत का फिंगर आहेत, म्हणजे ते तुम्ही ते रिक्वेस्ट कुठली प्रकारची आहेत ते ट्रू किंवा फॉल्स करू शकतात. तर हा त्याचा सिंटॅक्स आहे. या सिंटॅक्सवरनं आपण कुकी काय करतो की सेट करतो कोणाला रिस्पॉन्स लाईनला. एक छोटासा प्रोग्राम आपण ह्या ठिकाणी बघू, त्याच्यावरून आपल्याला थोडंसं समजायला क्लिअर होईल की आपण कुकी कसं सेट करू शकतो. तर सेट कुकी पहिला प्रकार जर बघितला आपण तर कुकीचं नाव आणि कुकीची व्हॅल्यू जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तुम्ही ह्या ठिकाणी सेट करू शकतात. ठीक आहे, जसं आपण ABC XYZ जेही काही असेल ते नाव तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात त्या कुकीजला आणि त्याची व्हॅल्यू तर तो ॲटोमॅटिकली स्टोअर करेल. देन सेट कुकी नेम. दुसरा प्रकार जर पाहिलं तर सेट कुकी नेम, कुकीज व्हॅल्यू आणि टायमर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात की तुमचा जो काही टायमर असेल तो टायमर किंवा जी कुकी असेल ती किती तासानंतर एक्सपायर होणार आहेत. तर तुम्ही इथं टाईम फंक्शन आहे त्याला प्लस तुम्ही ॲड केलं 1 × 60 दॅट मीन्स 1 hours म्हणजे 1 तास. म्हणजे किती झालं ते तुमचे 3600 सेकंद. म्हणजे 1 तासानंतर तुमची जी काही कुकी असेल ती ॲटोमॅटिकली काय होणार एक्सपायर होणार. थर्ड पार्ट जर असेल तर तो काय कुकीचं नाव, कुकीचं नेम, टायमर आपण जे काही दिलं, त्यानंतर पाथ तुम्ही देऊ शकतात कुठं तुमचे कुकी सेव्ह होईल, त्यानंतर डोमेन जो काही www. समथिंग जो काही तुम्ही google.com असेल ज्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट केलं त्याचं नाव काय होईल की या ठिकाणी स्टोअर होईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कुकी काय करू शकतात की सेट करू शकतात. कुठं आपल्या ब्राउझरला कशावर आपल्या रिस्पॉन्स लाईनला, आणि रिस्पॉन्स लाईन कुठे ट्रान्सफर करेल तर क्लायंट मशीनवर, आणि क्लायंट ब्राउझर त्याला स्टोअर करून ठेवेल. त्याच्यानंतर आपल्याला ती कुकी एक्स्ट्रॅक्ट करायची असेल, इफ यू वॉन्ट टू गेट द कुकी फ्रॉम दॅट पाथ, म्हणजे त्या पाथकडनं ती आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायची, किंवा इफ यू वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द ब्राउझर देन वी हॅव टू यूज वन फंक्शन दॅट इज $_कुकीज $_कुकी that is a super global function. That is a super global function with the help super global not a function super global variable. With the help of that we can access all the cookies which is stored by the client machine. So we have to use here one
variable that is a super global function that is a $_cookie. Okay, and the function of that variable is to extract the cookies from a browser. Then here we have to see, आता आपण पाहतो की त्याचं एक्झाम्पल. तर इथे एक व्हॅल्यू घेतली आपण, जी काही तुमची कुकी असेल तीच कशामध्ये स्टोअर होईल, तर व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय होईल की स्टोअर होईल. त्यासाठी आपण काय यूज केलं, एक सुपर ग्लोबल व्हेरिएबल आपण यूज केलं $cookie. देन कुकीचं नाव रिटर्न काय करेल, कुकीची व्हॅल्यू तो रिटर्न करेल आणि कशामध्ये स्टोअर करेल, त्या व्हॅल्यूमध्ये स्टोअर करून देईल, म्हणजे तिथं तो सेव्ह असेल. एक्झाम्पल आपण पाहू. तर एक्झाम्पलमध्ये PHP स्टार्टिंग टॅग आणि एंडिंग टॅग आपण हे ठिकाणी पाहतोच. त्यानंतर इथं आपण पाहिलं सेट कुकीज. काय केलं, युजर हे नाव दिलं आपण आणि कुकीची व्हॅल्यू काय आहेत की स्नो ही एक व्हॅल्यू आहे. त्यानंतर इथं आपण इथं क्लोज केलं. तर आपण क्लोज केल्यानंतर HTML स्टार्टिंग बॉडी देन PHP स्टार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे की ती कुकी एक्स्ट्रॅक्ट करायची आहेत. तर इज सेट फंक्शन नॉट इज सेट कुकी युजर. जर कुकी युजर नसेल म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आहे ती नसेल तर काय असेल, सॉरी कुकी इज नॉट फाउंड, म्हणजे कुकी त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि जर ही असेल तर काय आहेत, तर इको व्हॅल्यू देन तुमची जी काही कुकीची व्हॅल्यू असेल ती कुकीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही कुकी सेट करू शकतात आणि ती सेट केलेली कुकी तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकतात. नेक्स्ट आपण आउटपुट जर पाहिलं तर आपल्याला काय मिळेल, सॉरी कुकी इज नॉट फाउंड. जर काय असेल, जर कुकी युजर जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही दिलीत, जी युजर नावाचा जो व्हेरिएबल तुम्ही इथे दिलात किंवा जी काही त्याचं नाव तुम्ही दिलात, तर त्याच्यामध्ये जर कुकी नसेल तेव्हा तो आपल्याला काय दाखवेल की कुकी इज नॉट फाउंड. जेव्हा फर्स्ट आपण पाहतो, फर्स्टली कुकी इज नॉट सेट, म्हणजे सुरुवातीला ती सेट नसते. बट इफ यू रिफ्रेश द पेज यू विल सी द कुकीज. पण तुम्ही जर त्याला रिफ्रेश केलात तर त्यानंतर तुम्हाला काय मिळेल, कुकीज मिळेल. द व्हॅल्यू इज स्नो इज द कुकी. आणि ती स्टोअर कुठं असेल तर ब्राउझरवर स्टोअर होईल. त्यानंतर डिलीट करायचे आहेत आपल्याला कुकीज. आता डिलीट करायचं म्हटल्यावर आपण फंक्शन यूज करतो, डिलीट नावाचं फंक्शन आपण त्या ठिकाणी यूज करतो. इफ यू सेट द एक्सपायरेशन डेट इन पास्ट कुकीज विल डिलीट. आता इथं आपण सेट कुकीजच या ठिकाणी आपण ॲड केलं. तर एक्सपायरेशनसाठी आपण काय यूज करतो, जे काही तुमचं डिलीट नावाचं फंक्शन आहे त्या डिलीट नावाच्या फंक्शन्स थ्रू आपण कुकीजला काय करतो की डिलीट करतो. याचं थोडंसं पार्ट आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण जी काही कुकीज आहेत तर ती सेट कशी करायची आणि एक्स्ट्रॅक्ट कशी करायची. डिलीटसाठी आपण डिलीट फंक्शन कसं वापरायचं हे पुढच्या याच्यात पाहूतच आपण. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या ठिकाणी थांबूत आपण.